शेवग्याच्या शेंगा घरी विकत आणल्या की आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो, याची भाजी कशी करायची? दरवेळी आपल्याला काहीतरी नवीन भाजी हवी असते चवीला. नेहमी एकसारख्या चवीची तीच ती भाजी खाऊन कंटाळा येतो. आज तुम्हाला झटपट तयार होणारी, तेही अगदी कमी साहित्यामध्ये चविष्ट भाजी कशी तयार करायची ते सांगणार आहे. अगदी न खाणारी मंडळीसुद्धा आवडीने खातील. आणि रेसिपी तुम्हाला आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शेवग्याच्या शेंगा निवडताना कशा निवडायच्या? शेंगा इथे आकाराने बारीक तुम्हाला दिसत असल्या तरीही शेंग खायला खूप गुळचट लागते. यामध्ये गरही भरपूर प्रमाणात असतो. शेंग कधीही जास्त मोठी निवडायची नाही, त्यामधील दाणाही कडक असतो. गर जरी भरपूर असला पण शेंग खायला तेवढी चविष्ट लागत नाही. आता आपण शेंग मोडून घेणार आहोत. तर सुरुवातीचा भाग थोडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि फक्त शेंग आपण असे त्याला काप देऊन घेणार आहोत. जेवढी शेंग आकाराने तुम्हाला लांब छोटी अशी कट करायची आहे तिथपर्यंतच असा काप देऊन घ्यायचा आहे. तर असे पूर्ण काप मी देऊन घेते आधी आणि नंतर ही शेंग आपण मोडून घेणार आहोत. आता शेंग आपण जेव्हा याचे काप तयार करतो तर याची साल बऱ्याच प्रमाणात अशी काढायची नाही. तर इथे पूर्ण शेंग बघा काप देऊन झालेली आहे आपली. जेवढी शक्य होईल तेवढेच आपल्याला याची साल काढायची आहे. त्यामुळे शेंग शिजताना तिचा गाढ होत नाही. बघा अगदी सहज जेवढी साल जी आहे ती निघत आहे तेवढीच साल मी काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर एकाच बाजूने निघालेली आहे, दुसरी बाजू मी तशीच ठेवलेली आहे. आता बघा जिथे काप दिलेला आहे तिथे अगदी सहज शेंग तुम्ही अशी फक्त मोडून घेतली असता बघा सहज शेंग तुटली जात आहे. तर अगदी भराभर अशी शेंग तुमचे तिथे काप करून तयार होते. तर असे एकसारखे काप तुम्ही भराभर असे तयार करू शकता. तर बघा जेवढी शक्य होईल तेवढीच काढायची साल. तर इथे राहिलेल्या ज्या शेंगा आहेत आपल्या त्यासुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. बघा आहे ना सोपी अशी पद्धत. तर या पद्धतीने एकसारख्या शेंगा तर तयार होतातच आणि शिवाय झटपट अशा तयार होतात शेंगा मोडून. तर आता पूर्ण शेंगा आपण इथे तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या शेंगा आपण वाफवून घेणार आहोत. पण शेंग शिजवताना आपल्याला 90% शिजवायची आहे आणि शेंग आपल्याला कशी शिजवायची आहे त्यामुळे ती खाताना अधिकच चविष्ट लागेल ते सुद्धा सांगते. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 पेला पाणी घालून घेणार आहोत. आता हे पाणी आपण पुढे भाजीमध्ये वापरणार आहोत, त्यासाठी सुरुवातीलाच फार जास्त पाणी नाही घालायचं. आता या पाण्यामध्ये आपल्याला फक्त पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर हळद घालायची आहे 2 चिमूट एवढी. आणि चव छान येण्यासाठी शेंग आपल्याला टेस्टी लागण्यासाठी अगदी चिमूटभर एवढा हिंग घालायचा. हिंग मात्र आवर्जून घालायचा, त्यामुळे भाजी अधिकच टेस्टी लागते खायला. आता पाण्यामध्ये आपण शेंगा घालून घेणार आहोत आणि आता ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, शेंग फक्त आपल्याला 90% शिजवायची आहे. उरलेली शेंग आपण भाजीमध्ये शिजवणार आहोत. त्यामुळे शेंग गाळही होणार नाही शेंगेचा जास्त आणि चवीलाही छान लागेल. आता भाजीसाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला. तर इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचे 2 लहान तुकडे घेतलेले आहेत. सुकं खोबरं इथे मी बघा असे त्याचे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे. पाव चमचा जिरे, पाव चमचा चणा डाळ आणि पाव चमचा इथे धणे घेतलेले आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आणि कोवळ्या काळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर इथे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे भाजीसाठी. आता तव्यावर अर्धा चमचा आपल्याला फक्त तेल घालायचं आहे आणि सुरुवातीला यावर आपण सुकं खोबरं घालून घेणार आहोत. तर सुकं खोबरं इथे छान लालसर रंग याला येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. तर इथे सुकं खोबरं जे घेतलेलं आहे त्याचं प्रमाणही तुम्ही इथे बघू शकता. तर फार जास्तही घ्यायचं नाही सुकं खोबरं. तर इथे हलकासा याचा सुरुवातीला रंग बदलत आला की एक एक साहित्य पुढे आपण तव्यावर घालत जाणार आहोत. तर इथे बघा सुकं खोबरं आहे त्याचा रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे. याला फार जास्त वेळ लागत नाही भाजायला. थोडं बाजूला सरकवून दिलेलं आहे तव्यावरच. आता आपल्याला परत तव्यावर अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये चणा डाळ तसंच धने भाजायला घालायचे आहेत. तर इथे चण्याची डाळही जसं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे यापेक्षा जास्त यासाठी घेऊ नका, कारण भाजीचा जो दाटसरपणा आहे तो जास्त होतो मग जास्त प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर. तर इथे आता आपण धणेसुद्धा घालून घेतलेले आहेत. सर्व साहित्य परत छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता लसूण पाकळ्या आणि आलं घातलेलं आहे, ते सुद्धा छान परतून घेऊया. आणि आता कांदा घालायचा. कांदा मी इथे बघा हलकासा असा ठेचून घेतलेला होता. आता तो सुद्धा असा तव्यावर छान मोकळा करून घ्यायचा आणि परत सर्व साहित्य एकत्र करून छान खमंग असं भाजून घ्यायचं. तर इथे जी चणा डाळ आहे ती सुद्धा छान लालसर रंगावर भाजून घेतलेली आहे.
तर आता सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. आणि सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर तव्यावर जे काही आता तेल असेल फक्त तेवढ्या तेलामध्ये आपण कोथिंबीर भाजून घेणार आहोत. आणि कोथिंबीर आता आपल्याला फक्त छान अशी आलटून पालटून भाजायची आहे, तेल न टाकता. आता ती छान भाजून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. अशी कोथिंबीर भाजून घेतल्यामुळे भाजीचा रंग छान येतो आणि टेस्ट तर एकदम छानच लागते भाजीची, पण भाजीचा रंगही तितकाच महत्त्वाचा आहे. तर आता कोथिंबीर भाजून घेतलेली आहे. सर्व साहित्य थंड झालेलं होतं, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण जिरे भाजलेले नव्हते, तर जिरे इथे आपण या साहित्यामध्ये बारीक होण्यासाठी घालणार आहोत. तर इथे जिरे घालून घेते आधी. आणि आता आपल्याला गरम मसाला घालायचा आहे यामध्ये. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते. त्याचबरोबर आपल्याला पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे. आता यामध्ये पाणी न टाकता सुरुवातीला सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून बारीक करायचं. असं केल्यामुळे वाटण छान बारीक तयार होतं. तर इथे बघू शकता वाटण तयार झालेलं आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, छान कोथिंबीर आपण भाजून घेतलेली होती आणि इथे इतर सर्व साहित्यसुद्धा छान भाजलेलं होतं. बघा वाटणाला किती छान रंग आलेला आहे. आणि वाटण जितकं शक्य होईल तितकं बारीक वाटायचा प्रयत्न करायचा आणि प्रमाणापेक्षा पाणीसुद्धा वापरायचं नाही. तर हे वाटण आपलं भाजीसाठी लागणारं तयार झालेलं आहे. चला तर मग भाजी फोडणीला घालूया. तर भाजीसाठी ते तेल घालून घेतलेलं आहे. आता बऱ्याचदा असं होतं की मी तेल जास्त वापरते, पण मी नेहमी सांगते की तुम्ही प्रमाण थोडंफार कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता तेल हलकंसं कोमट झालं की इथे आपण 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत. तेल अजिबातही जास्त गरम होऊ द्यायचं नाही, त्यामुळे लाल तिखटाचा रंग बदलतो आणि छान भाजीलाही लालसर रंग येत नाही मग. आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं जे भाजीसाठीचं वाटण आहे ते घालायचं आहे. तर इथे पूर्ण वाटण मी घालून घेते आणि इथे बघा फार जास्त तेलाचा अजिबातही आपण वापर केलेला नाही. अर्धा ते पाऊण पडी मी इथे तेल वापरलेलं आहे भाजीसाठी. तर आता इथे सर्व साहित्य घातलेलं मस्त खमंग असं परतून घ्यायचं. आता आपण गरम मसाला आणि हळद वाटणामध्येच घातलेली होती, त्यामुळे आता वरून घालायची काहीच गरज नाही आपल्याला इतर कुठलं साहित्य. आता इथे आपण वाटण लाल तिखट छान तेलामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी सुरुवातीला एक वाफ काढून घ्यायची आहे. इथे गॅसची स्पीड जी आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. तर इथे झाकण ठेवून घेते. तर इथे आता आपण एक वाफ काढून घेतल्यानंतर परत हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर इथे हलकंसं वाटणावरील तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. एकदा वाटण पूर्ण छान एकत्र करून घ्यायचं, म्हणजे तळाला जे काही चिकटलेलं असतं वाटण ते पूर्ण काढून घ्यायचं. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे त्यामधलं जे काही वाटण असेल ते पूर्ण निघून येईल, म्हणजे वाया काहीही जायला नको. तर आता त्यातलंही बघा पाणी पूर्ण मी इथे पाव वाटीच्या जवळपास पाणी असेल, तर ते पाणी पूर्ण यामध्ये घातलेलं आहे. आणि आता हे पाणीसुद्धा छान वाटणामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि परत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं. जोपर्यंत वाटणातील तेल सेपरेट होत नाही, हलकासा वाटणाचा रंग बदलत नाही, तोवर वाटण परतून घ्यायचं. तर आता परत झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते. तर आता जोपर्यंत वाटण छान इथे वाफ बसते वाटणाला, तोपर्यंत शेंगा बघून घेणार आहोत आपण. तर इथे शेंगा ज्या होत्या आपण मीडियम स्पीडवरच ठेवलेल्या होत्या, त्यामुळे छान आपलं वाटण होईपर्यंत शेंगासुद्धा शिजल्या गेलेल्या आहेत. आणि शेंग आपण जी हळद घालून छान वाफवून घेतलेली होती, हिंग घातलेला होता, बघा रंग किती छान तयार झालेला आहे. फ्रेश अशा वाटत आहेत शेंगा. आणि इथे बघू शकता आपल्याला पाहिजे तशी शेंग शिजल्या गेलेली आहे. आता गॅस बंद करते आणि वाटण बघूयात आता वाटण कसं परतल्या गेलेलं आहे. तर आता झाकण उघडून घेऊया. तर इथे बघू शकता रंगावरून तुमच्या लक्षात येत असेल, तर वाटणातील तेल पूर्ण सेपरेट झालेलं आहे. आता वाटण परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं असं. आणि आता आपल्याला पूर्ण वाटण हे एकत्र करून झाल्यानंतर आपण ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आपल्याला. तर आता पूर्ण शेंगांचं जे पाणी आहे ते झारून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि नंतर मग आपण पाणी घालून घेणार आहोत यामध्ये. तर इथे पूर्ण शेंगा आधी घालून घेते मी. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं. जेव्हा आपण शेंग शिजवून घेतली तेव्हासुद्धा मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे आता बेताने घालायचं. तर इथे मीठ घातल्यानंतर आपल्याला पूर्ण ज्या शेंगा आहेत त्या या मसाल्यामध्ये छान एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि पूर्ण छान एकत्र करून ह्या झाल्यानंतर आणखी आपल्याला मिनिटभरासाठी वाफ काढून घ्यायची आहे. ते असं आपण का करणार आहोत,
कारण पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर शेंगांमध्ये आतपर्यंत मुरला जातो आणि शेंगा छान चवीला लागतात. त्यासाठी ही स्टेप आपल्याला करायची आहे. तर इथे झाकण ठेवते आणि नेहमी मी भाजी करते तेव्हा नेहमीच या पद्धतीने करते. आता झाकण काढून घेते आणि आता इथे बघू शकता छान राहिलेलं तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे वाटणातलं. आता इथे आपल्याला जे आपण शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या तेच पाणी वापरायचं आहे भाजीसाठी. तर इथे गरजेनुसार पाणी घालायचं. मी इथे फार जास्त पातळ अशी भाजी करणार नाही, म्हणजे ग्रेव्ही हलकीशी दाटसर जर असली तर मग ती भाताबरोबरही खायला छान लागते. तर आता इथे परत यामध्ये पाणी घालून घेते. सुरुवातीला थोडं पाणी घालून एकत्र करून घ्यायचं आणि नंतर तुमच्या गरजेनुसार मग पाणी वाढवायचं. तर आता सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे पाणी आणि शेंगा आपण वाटणामध्ये घातल्या होत्या त्या. आणि आता राहिलेल्या 10% शेंगा शिजवून घेणार आहोत आपण. आता फार जास्त शेंगा शिजायला वेळ लागत नाही. आता सर्व छान बघा मस्त इथे रंग आलेला आहे आणि ग्रेव्हीही बघू शकता किती छान दाटसर अशी तयार झालेली आहे. तर आहे ना अगदी साधी सोपी अशी पद्धत. आणि बघू शकता इथे कुठलेही जास्तीचे खडे मसाले तर आपण वापरलेलेच नाही जास्तीचे, फक्त धणे वापरलेले आहेत भाजीसाठी. तर इतक्या कमी मसाल्यामध्येही सुद्धा तुम्ही इतकी छान चविष्ट भाजी तयार करू शकता की घरची मंडळी बोटं चाखत खातील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छान उपयुक्त आणि झटपट तयार होणाऱ्या घरगुती रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.